आज आपण म्हणजे अस्तर जॉईन करता करता काहीशा गप्पा मारूया आणि गप्पा खूप महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला टेलरिंगमध्ये त्याचा उपयोग होणार आहे। आणि आज आपल्या क्लासचा आहे 16वा दिवस 17वा दिवस आहे। तर आपण आज थोड्याशा गप्पा मारूया। मी अस्तर जोडून घेते आणि त्यासोबत आपण गप्पा सुद्धा करूया। तर एक कमेंट्स आलेली होती आणि ती कमेंट्स अशी होती की म्हणजे आम्ही जर शिकलो तर आमच्याकडे कोणी ब्लाऊज टाकल का। तर नक्कीच तुम्ही परफेक्ट शिका। तुमच्या गल्लीमध्ये मी नेहमी सांगत असते, तुमच्या गल्लीमध्ये कितीही टेलर असू द्या, तुम्ही जर परफेक्ट ब्लाऊज जर शिवलं तर तुमच्याकडे नक्कीच ब्लाऊज येतात। कारण माझा अनुभव आहे, मी पुण्याला 2 वर्ष पुण्याला होते आणि पुण्यावरून मी आमचे काही काम असल्यामुळं मी नांदेडला आले। नांदेडला आल्यावर माझ्याकडे आल्या माझे जे जुने कस्टमर आहेत त्यांनी त्यांचे ब्लाऊज एक 10 20 ब्लाऊज टाकले। आणि तुम्हाला प्रूफ साईज जर पाहिजे असेल ते सुद्धा देते मी। तर तुम्ही जर चांगलं शिवलं तर तुमचं गिऱ्हाईक वाट बघतात आणि तुमच्यासाठी ब्लाऊज ठेवतात। कारण मी नांदेडवर आल्यावर मला 2 वर्षांनी आले तरीही माझं गिऱ्हाईक मला पुन्हा तेवढंच मिळालं, आपली वाट बघतात। तर तुम्ही चांगलं शिका आणि एवढं परफेक्ट शिका की तुमची सुद्धा गिऱ्हाईकांनी वाट बघितली पाहिजे की तुमचं जरी तुम्ही कामात असेल, सणासुदीत असेल, तुमच्याकडनं ब्लाऊज होत नसतील तरी पण ते थांबून तुमच्याकडनंच ब्लाऊज शिवून घेतील। असं आपण शिकायचं आहे परफेक्ट। आणि आपण ऑनलाईन फ्री ब्लाऊज क्लासेस सुरू केलेले आहेत आणि ते तुम्हाला जॉईन करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला चांगलं शिकता येईल। मी त्यामध्ये कटिंग टिचिंग दोन्ही दाखवत असते आणि एकदम परफेक्ट। बाकीचं मी फापट काहीही दाखवत नाही, जे महत्त्वाचं आहे तेच दाखवते। आणि बरेच तुम्हाला वाटत असेल तीनदा कटिंगच, कारण कटिंगमध्ये प्रत्येक ब्लाऊजची कटिंग वेगवेगळी असते, प्रत्येक मापं वेगवेगळे असतात। तर तुम्हाला ते मापं शिकायचे असतात प्रत्येक वेळेस। क्रॉसकट असेल, प्रिन्सेस असेल, 2 पीस असेल, 4 टक्स असेल, कटोरी असेल, कटोरीचे म्हणजे छोटे मोठे 30 32 40पर्यंत असे प्रत्येक वेळेस ब्लाऊज वेगवेगळे येतात। बोटनेक येतो, बंदगळा येतो, तर ते आपण ह्या कटिंग शिकावे लागतात आणि शिकल्याशिवाय मात्र येत नसतं। आणि शिकण्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते ब्लाऊजची प्रत्येक वेळेस। तुम्हाला एक मी ट्रिक्स देते, कारण ती आहे, तुम्ही ज्यावेळेस शिकता त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला आजूबाजूचे जे ब्लाऊज असतात म्हणजे ओल्ड असतात, म्हणजे ओल्ड ज्या लेडीज असतात त्यांचे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आणि ते म्हणजे त्यांना काही एवढं तर तुम्हाला म्हणजे जे ओल्ड लेडीज असतात त्यांचे ब्लाऊज शिवायचे, त्यांना एवढं फिटिंगचं म्हणजे काही म्हणजे इश्यू नसतो आणि त्या म्हणजे एवढं लक्ष पण देत नाहीत। सुरुवात तशी करायची, त्यांचे ब्लाऊज तुम्ही सुरुवातीला तुम्ही फ्री ब्लाऊज शिवून द्या, त्या पण खुश होतील आणि तुमची जी प्रॅक्टिस आहे ती पण तुम्हाला एकदम चांगली होईल। तुम्ही जेवढे ब्लाऊज जास्त शिवताल तेवढे तुमची प्रॅक्टिस जास्त होत चालेल। तर तुम्ही ज्या ओल्ड आहेत, तुमच्या शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, त्यांचे ब्लाऊज तुम्ही शिवून द्यायचे आणि परफेक्ट तुमचा हात त्याच्यावर साफ होतो आणि तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असे सुंदर ब्लाऊज तयार होतात। तर तुम्ही नक्कीच असे ट्रिक्स वापरायच्या आणि त्यातूनच तुम्हाला शिकत मग तुम्हाला चांगले गिऱ्हाईकाचे ब्लाऊज नक्की 100% ब्लाऊज येतील। तर तुम्ही ह्याच ट्रिक वापरून असे चांगले ब्लाऊज पूर्ण शिकायचे आहेत जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे। आणि मी माझ्या टीचिंगमध्ये कटिंगमध्ये कुठलाही अजिबात म्हणजे वायफट कोणतीही गोष्ट सांगत नाही, कारण जी कामाची आहे, जी महत्त्वाची आहे, ह्याच गोष्टी मी नेहमी सांगत असते। तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस आहेत फ्रीमध्ये, ते तुम्ही जॉईन करायचे आहेत आणि परफेक्ट तुमचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचं आहे दिवाळीपर्यंत। तर हे ट्रिक वापरून तुम्हाला नक्कीच काय वाटतं आहे ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे। आणि अतिशय महत्त्वाची अशी ही ट्रिक्स आहे जेणेकरून ही म्हणजे ज्या लेडीज यंग असतील त्या थोडंसं स्वतःकडे लक्ष देतात
आणि नाही ब्लाऊज चांगलं चालू पाहिजे, त्या थोडं अशा हे करतात. पण ओल्ड जे व्यक्ती असेल, लेडीज असेल, काकू मावशी कोणी असेल, त्यांचे ब्लाऊज शिवायचे, त्यांना एवढं फिटिंगचं काहीही नसतं. फक्त अंगाला थोडंसं व्यवस्थित बसलं की चालून जातं. तर तुम्ही सुरुवात तशी करा आणि त्यांचे ब्लाऊज शिवत राहा शेजाऱ्या पाजारांचे. आणि चांगलं ब्लाऊज शिकणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणाल की आमच्याकडे टाकल्यावर गिऱ्हाईक कसं येईल, तर तुम्ही ज्यावेळेस शिकत असता आजूबाजूला लगेच चर्चा होती. कोणतीही गोष्ट आपण शेजारी पाजारी केली की प्रत्येक शेजारी पाजाऱ्याला माहीत होतं की तुम्ही नेमकं काय करता. किंवा आपल्या मैत्रिणी असतात, आपण त्या मैत्रिणीलासुद्धा आपण सांगू शकतो की मी क्लास करायले, मी ब्लाऊज शिवायले, दे तुझं एक ब्लाऊज मी शिवून देते. अशा या प्रकारे तुम्ही जरीही केलं तरी पण खूप फरक पडतो. आणि यामध्ये कसं असतं, माउथ पब्लिसिटी असते, ती कामाला येते. तुम्ही चांगलं ब्लाऊज शिवा आणि तुमचे ब्लाऊजसुद्धा सुंदर ब्लाऊज डिझाईनचे. सुरुवातीला आपले प्रत्येक डिझाईन वेगवेगळे डिझाईन ब्लाऊज. आता हळदी कुंकू असते, लग्न असतं, आपण साडी घालूनच जातो बाहेर, तर त्यावेळेस आपल्याला विचारतात की ब्लाऊज कुठं शिवलं, सांगायचं मी स्वतः शिवते. तर असं थोडंसं सांगत या माझ्याकडे ब्लाऊज टाकायला असंही म्हणू शकता. कारण आपल्याला आपलं गिऱ्हाईक वाढवायचं असतं आणि तुमचं गिऱ्हाईक तुमच्या कामावरच वाढत असतं. तुम्ही परफेक्शन करेक्ट तुमचं फिटिंग असावी लागते, फिनिशिंग असावी लागते. ह्या गोष्टी जर पाळल्या तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे वर्षभरात तुमचं फुल गिऱ्हाईक असं तुमचं जमून जातं. तर टेन्शन घेऊ नका. सुरुवात अशीच असते. आणि घरच्यांनासुद्धा तुमच्यावर कुणी मी ब्लाऊज म्हणजे तुम्ही स्वतः जरी शिवत असल्या तरी तुम्ही लवकर कुणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही की तू चांगलं करशील किंवा कसं. तर ते सुद्धा अपेक्षा करू नका. आपल्या घरचेच आपल्याला कोणी साथ देत नसतं सुरुवातीला. जोपर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तर आपण आपलं चांगलं काम करायचं आणि 1 वर्ष आपण स्वतःवर द्यायचा आणि नक्कीच आपलं जे काम आहे, परफेक्शन आहे, ते आपण परफेक्ट असं करून घ्यायचं आहे. आपले ब्लाऊज आपण स्वतः शिवून घ्यायचे आहेत. आणि कामाची पद्धत, वेळ, घरातले सगळे कामं जर करून तुम्ही बसल्या म्हणजे शिवत बसल्या किंवा शिकत बसल्या तरी तुम्हाला कोणी म्हणजे घरातले सुद्धा तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आणि हा कोर्स तुम्हाला घरात बसून आहे. तुम्हाला कुठं लांब जायचं नाही, बाहेर जायचं नाही, पैसा खर्च करायचा नाही. फक्त तुमचा वेळ म्हणजे तुमचा जे वेळेचा उपयोग आहे ते तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि हे म्हणजे बरेच माझेच नाही तर बरेचसे क्लास आहेत, त्यांचेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कारण घरात तुम्ही बसून राहू नका, काहीतरी करत चला. म्हणजे आनंद वाटतो, आपण काहीतरी करतो त्याचं खूप म्हणजे आपल्यालासुद्धा अभिमान वाटतो. आपण शिवलेलं ब्लाऊज आपण स्वतः घातलं की खूपच सुंदर असं आपल्याला फिलिंग येतं किंवा आपण काहीतरी करतो किंवा मला चांगलं ब्लाऊज शिवता येतं. तर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस होऊन जातं. मी तर म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस मी फ्रीमध्ये ब्लाऊज शिवून द्यायचे. रोज एकाचं ब्लाऊज आणायचं आणि शिवून द्यायचं. काज बटन घालून आपल्यासमोर त्यांना घालून पाहायला लावायचं. आणि कुठं काही चुकत असेल ते आपण त्यांना म्हणजे आपल्याला आपली चूक लगे कळते आणि तिथं ती दुरुस्त करून द्यायची असं तुम्हाला. आणि मग ते म्हणतात, एक ब्लाऊज शिवून दिलं की ते म्हणतात नाही आता पैसे घे, आता एक ब्लाऊज झालं माझं, बास झालं, आता तू पैसे घे. आणि दुसऱ्यापेक्षा तुम्ही कमी पैसे घ्यायचे. त्याने सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचं गिऱ्हाईक हळूहळू वाढत चालतं. तर टेन्शन घेऊ नका, शिकत राहा, चांगलं शिका. आणि हा ऑनलाईन क्लासेसचा तुम्ही फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये उपयोग होणार आहे. तर अशी होती आजची माहिती. तर कशी वाटली ते पण कमेंट्स करून सांगायची. ट्रिक्स कशा आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगायच्या आहेत. तर आपण नक्कीच इथून पुढे सुद्धा चांगलं तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा चांगला शिकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही तुमचं दिवाळीला ब्लाऊज शिवून स्वतः घालताल आणि मला कमेंट्स करताल, ही मी आशा व्यक्त करते तुमच्याकडनं. आणि नक्कीच तुमचं गिऱ्हाईक वाढो, तुम्हाला चांगलं ब्लाऊज शिवता येतो, ही परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. काम करायलाच पाहिजे, केल्याने होत आहे, हे आधी केलंच पाहिजे असे हे मन आहे, ती तुम्ही पूर्ण करा. आणि ऑनलाईन फ्री ब्लाऊज क्लासेसचा तुम्ही फायदा घेऊन
नक्कीच तुम्ही ब्लाऊज शिवू शकताल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। तर या पद्धतीने आपण अस्तर सगळं जोडून घेत असतो। पाहिलं, गप्पा मारता मारता माझं अस्तर जोडून झालेलं आहे सगळं। अशा प्रकारे मी अस्तर जोडून ठेवलेलं आहे आणि आपला व्हिडिओ पण झाला आणि अस्तर जोडून पण झालं आणि तुम्हाला काही टिप्स होत्या त्या पण देऊन झाल्या।